नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील कंपनीचे सभासद हा टॉपिक या ठिकाणी आपण पाहतोय. मागच्या भागामध्ये या टॉपिकमधील कंपनीचे सभासद, त्यांचा अर्थ, सभासदांची पात्रता, सभासदत्व संपादन करणे आणि सभासदत्व संपुष्टात येणे हा भाग या ठिकाणी आपण पाहिला होता. आजच्या भागामध्ये आपण सभासदांचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पाहणार आहोत. साधारणपणे अधिकारांच्या स्वरूपामध्ये जे मिळणारे लाभ आहे ते लाभ उपभोगणे, कर्तव्यांची पूर्तता करणे आणि जबाबदाऱ्यांचे दायित्व स्वीकारणे, सांभाळणे ही खरं पाहिलं तर संस्थेची अविभाज्य अंगे आहेत आणि त्यामुळे ही सर्व कंपनी सभासदांना लागू होतात. सगळ्यात सुरुवातीला आपण सभासदांचे अधिकार या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये पहिलाच मुद्दा आहे पुस्तके व दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार. कंपन्यांमध्ये जे वेगवेगळे दस्तऐवज असतात त्या वेगवेगळ्या दस्तऐवज प्राप्त करण्याचा पूर्ण अधिकार या ठिकाणी सभासदांना असतो. जसं की घटनापत्रक आहे, नियमावली आहे, हिशोब तपासणीचा अहवाल, संचालकांचा अहवाल, जमा खर्चांची पुस्तके, या सर्वांची प्रत त्याला मिळू शकते. याशिवाय सभासदांची नोंदवही, कर्जरोख्यांची तारण नोंदवही, इतिवृत्त, आपण त्याला प्रोसिडिंग असं म्हणतो, त्याची नोंदवही, सभेसाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींचे दस्तऐवज वेगवेगळे, सादर करावी लागणारी विवरणपत्रे की जी आपल्याला निबंधकाकडे किंवा आपल्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागणारी जी काही वेगवेगळी विवरणपत्रे असतात ते विवरणपत्रे, ही सर्व तपासण्याचा अधिकार सभासदांना आहे. तो मिळवण्याचा अधिकार सभासदांना आहे. त्यानंतर कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याचे विशेष अधिकार या ठिकाणी असतात, कारण सभासद हे कंपनीचे खरे मालक असतात. उदाहरणार्थ कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यामध्ये बदल करणं, अधिकृत भागभांडवलामध्ये बदल करणं, उद्दिष्ट कलमामधील बदल करणं, नियमावलीमधील बदल करणं, कंपनीचं अधिगृहण करणं किंवा विलिनीकरण करणं, एकमेव विक्री एजंटाची नेमणूक करणं आणि कंपनीचे विसर्जन करणं, हे सगळे मूलभूत अधिकार कंपनीचे मालक म्हणून कंपनीच्या सभासदांना असतात. त्याचबरोबर कंपनीमध्ये असणारे संचालक असतील, व्यवस्थापकीय संचालक असतील, त्यांना काढून टाकणं, त्यांची नियुक्ती करणं, त्यांना पदच्युत करणं, हे सगळे या ठिकाणी अधिकार कंपनीच्या सभासदांना या ठिकाणी असतात. त्यानंतर तिसरा अधिकार, कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्व प्रकारच्या सभांमध्ये, सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असतोच. प्रत्येक सभासदाला सर्वसाधारण सभांच्या सूचना, कार्यक्रम पत्रिका मिळवणं, सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहणं अथवा प्रतिनिधींची नेमणूक करणं, त्याला आपण प्रॉक्झी असं म्हणतो, सभेतल्या वेगवेगळे जे विषय असतात त्या विषयावरती चर्चांमध्ये सहभागी होणं, त्याचबरोबर तो निर्णय घेण्याकरता मतदान करणं, ते अधिकार त्यांना या ठिकाणी असतात. विशेष सर्वसाधारण सभा बोलवणं हा सुद्धा या ठिकाणी त्यांना अधिकार आहे. म्हणजे हे सगळे जे अधिकार असतात ते सभासदांना या ठिकाणी प्राप्त झालेले असतात. त्यानंतर संचालकांची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार. संचालक जे असतात, साधारणपणे आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी माहिती आहे की कंपनीमध्ये असंख्य सभासद असतात, असंख्य भागधारक असतात, ज्यांनी शेअर्स खरेदी केलेले असतात.
ते शेअर्स खरेदी करून हे भागधारक आज झालेले असतात किंवा सभासद झालेले असतात. त्यांची संख्या असंख्य असते आणि ती देशात विदेशात कानाकोपऱ्यामध्ये विखुरलेली असते. मग अशा सर्व सभासदांना दररोजच्या दररोज या ठिकाणी कंपनीमध्ये येऊन कामकाज सांभाळणं शक्य होत नाही. आणि त्यामुळं हे सभासद आपल्या वतीनं कंपनीचं कामकाज पाहण्याकरता लोकशाही पद्धतीनं संचालक मंडळाची नियुक्ती करत असते, संचालकांची नियुक्ती करत असते. आणि मग त्या संचालकांच्या माध्यमातून संपूर्ण कारभार या ठिकाणी या कंपनीचा चालत असतो. आणि म्हणून सभासदांना किंवा भागधारकांना संचालकाची नेमणूक करणं, त्यांना बडतर्फ करणं म्हणजे कामावरून काढून टाकणं हा सुद्धा अधिकार या ठिकाणी सभासदांना असतो. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण जे काही खर्च असतात, कंपनीचा वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणी संबंधीचेही अधिकार या ठिकाणी सभासदांना असतात. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणं, हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणं, त्यांचे मानधन ठरवणं, तसेच त्याला काढून टाकण्याचे अधिकारसुद्धा या ठिकाणी सभासदांना असतात. कारण शेवटी कंपनीच्या सभासदांनी म्हणजे मालकांनी काही आपल्या प्रतिनिधींकडे कंपनी सोपवलेली असते संचालक म्हणून, संचालक मंडळाकडे. आणि अशा परिस्थितीमध्ये संचालक मंडळ नेमकं काय करतं आहे, कंपनीचा कारभार कसं चालवतं आहे, या संदर्भातला जो पडताळा करायचा आहे तो पडताळा करण्याकरता वर्षभरातील जे जमा खर्च असतात ते या ठिकाणी तपासण्याचा अधिकार त्यांना असतो. त्यामुळं जमा खर्चाला मान्यता देत असताना तत्पूर्वी हिशोब तपासणी म्हणजेच ऑडिटर जो ऑडिट करतो तो त्याची नियुक्ती करणं, त्याचं मानधन ठरवणं किंवा त्याला काढून टाकणं हे सगळे अधिकार या ठिकाणी त्यांना असतात. त्यानंतर कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार, कंपनीला सभासदांनी किंवा भागधारकांनी भांडवल पुरवठा केलेला असतो. हा भांडवल पुरवठा शेअर्स खरेदी करून केलेला असतो. बरं, भांडवल पुरवठा कंपनीला केल्यानंतर आपण जे कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत त्याचे काहीतरी रिटर्न्स या ठिकाणी मिळाले पाहिजे. हे रिटर्न्स मिळण्यासाठी म्हणजे थोडक्यात कुठंतरी या ठिकाणी आपण गुंतवणूक कंपनीमध्ये करतो याचा अर्थ काहीतरी आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे, काहीतरी रिटर्न्स या ठिकाणी मिळाले पाहिजे. त्या उद्देशानं सभासद कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात. आणि म्हणूनच वार्षिक सभेमध्ये लाभांशाला या ठिकाणी मान्यता देणं आणि तो जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात मिळवण्याचा अधिकार सभासदांना असतो. कारण कंपनीच्या सभासदांना भांडवल पुरवठा केल्यामुळं नफ्यामधून लाभांश मिळवण्याचा अधिकार त्यांना या ठिकाणी आहे, डिव्हिडंड. आणि तो साधारणपणे संचालक मंडळाने शिफारस केल्यानुसार त्याला मान्यता देणं आणि 30 दिवसाच्या आतमध्ये लाभांश प्राप्त करून घेणं हा अधिकार या ठिकाणी सभासदांना असतो. त्यानंतर भागधारणाबद्दलचे अधिकार, यामध्ये भाग प्रमाणपत्र, भागांचे हस्तांतर, हक्क भाग व बोनस भाग यांना प्राप्त करण्याचा अधिकार सभासदांना असतो. तर भाग प्रमाणपत्र आपण शेअर्स खरेदी केलेत म्हटल्यानंतर त्याचं भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार या ठिकाणी भागधारकांना असतोच. आणि जे मिळालेले भाग आपण खरेदी केलेले त्या भाग मुक्त हस्तांतरणीय असतात, त्यामुळे त्याचं भागांचं हस्तांतर करण्याचा अधिकारसुद्धा त्यांना आहे. जिथं आपल्याला पैशाची गरज वाटेल त्या ठिकाणी आपले भाग विकायचे, हस्तांतरित करायचे आणि त्याचं रूपांतर पैशामध्ये करायचं हा अधिकार या ठिकाणी सभासदांना आहे. त्यानंतर हक्क भाग, कंपनी ज्यावेळेस सुरुवातीला भागांची विक्री करते त्याच्यानंतर कंपनीला ज्यावेळेस पैशाची गरज भासते त्यावेळेस कंपनी दुसऱ्यांदा भाग विक्रीला काढते, त्यावेळेस हक्क भाग म्हणून या ठिकाणी विक्रीला काढता येतात. म्हणजे अस्तित्वात असणारे सभासद त्यांनाच या ठिकाणी भाग खरेदीचा हक्क द्यायचा, ते हक्क भाग मिळवण्याचा अधिकारसुद्धा या ठिकाणी सभासदांना आहे. बोनस भाग हा तर भाग वेगळा आहे, कारण बोनस भाग म्हणजे थोडक्यात जो संचित नफा आहे, वर्षानुवर्ष राखीव निधीमध्ये आपण काही रक्कम ट्रान्सफर करतो आणि ती राखीव निधी तशीच पडून राहते. राखीव निधी कशासाठी असते, कुठंतरी या ठिकाणी कंपनी लॉसमध्ये जाऊ नये किंवा कंपनीला भविष्य काळामध्ये कुठल्या घटना घडतील आणि त्या घटनांमुळे कुठे या ठिकाणी नुकसान होईल याचा अंदाज कंपनीला नसतो. त्यामुळे कंपनी काय करते, काही रक्कम राखीव निधी म्हणून बाजूला काढून ठेवते की भविष्यात काही जरी या ठिकाणी अडचणी आल्या, कुठलाही धोका निर्माण झाला
तरी आपल्या कंपनीवरती कुठला आर्थिक परिणाम होऊ नये या उद्देशानं ही राखीव निधी बाजूला काढून ठेवलेला असतो. राखीव निधी वर्षानुवर्षे बाजूला काढून ठेवल्यानंतर जर काही या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली नाही, कुठलं या ठिकाणी अडचण आली नाही, तर तो संचित नफा तसाच या ठिकाणी साठत राहतो. मात्र तो संचित नफ्याचं कुठंतरी उत्पादक कार्यासाठी त्या पैशाचा वापर केला जात नाही किंवा होत नाही. मग कंपनी असे विचार करते की ठीक आहे, आपला जो राखीव निधीमध्ये पडलेला पैसा आहे तो कुठंतरी आपल्या भांडवलामध्ये कन्व्हर्ट केला पाहिजे, तो कंपनीच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो संचित नफा, ते बोनस भाग वितरित करून तो संचित नफ्याचं भांडवलीकरण केलं जातं आणि तो या ठिकाणी वापरामध्ये आणला जातो. आणि हे बोनस भाग मिळवण्याचा अधिकारसुद्धा सभासदांना या ठिकाणी असतात. त्यानंतर कंपनीची विशेष मालमत्ता मिळवण्याचा अधिकार. ज्यावेळेस कंपनीचं विसर्जन होतं किंवा विसर्जन करण्याची वेळ येते, कंपनी लॉसमध्ये जाते आणि लॉसमध्ये गेल्यामुळं कंपनी आता करावी लागते, बंद करण्याची वेळ येते, त्यावेळेस विसर्जनाच्या वेळी कंपनीची सर्व देणी देऊन झाल्यानंतर उरलेल्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार सभासदांना असतो. कंपनीनुसार गेली, आता कंपनी बंद करायची म्हटल्यानंतर केंद्र सरकार अधिकृत विसर्जकाची नियुक्ती करतं आणि संपूर्ण मालमत्ता संपूर्ण कंपनी त्या अधिकृत विसर्जकाच्या ताब्यात देतं. मग हा अधिकृत विसर्जक संपूर्ण मालमत्तेचं व्हॅल्युएशन करतं आणि मग ती मालमत्ता विक्रीला काढतं. मालमत्ता विकल्यानंतर जी आलेला पैसा आहे तो पैसा कंपनीचे संपूर्ण देणी फेडल्यानंतर जर शिल्लक राहिला तर त्याच्यामधून हिस्सा मिळवण्याचा अधिकार सभासदांना आहे. तर सगळी देणी दिल्यानंतर सभासदांचा नंबर लागतो, कारण सभासद हे खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात आणि त्यांचे समहक्क भाग जे आहेत ते खऱ्या अर्थानं धोका आहे त्याचा. कारण समहक्क भागावरती लाभांश मिळतो, कधी मिळत नाही. विसर्जनाच्या वेळी समहक्क भागधारकांना कधी या ठिकाणी पैसे मिळतात, नाही मिळत. सगळी देणी फेडून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला नफाच या ठिकाणी त्याच्यावरच हक्क या सभासदांना सांगता येतो. तर अशा प्रकारचे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी शिल्लक राहिलेल्या मालमत्तेमधून किंवा मालमत्तेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार सभासदांना या ठिकाणी असतो. त्यानंतर खटला भरण्याचा अधिकार. कायद्याअंतर्गत फसवणूक, बेकायदेशीर कृत्य, चुकीची वर्तणूक, कामाची टाळाटाळ करणारे संचालक व कंपनी यांच्या विरोधामध्ये खटला या ठिकाणी भरण्याचा अधिकार सभासदांना प्राप्त होतो. जर अशा प्रकारचं काही संचालकांनी योग्य प्रकारचं काम केलं नाही, कुठेतरी फसवणूक केली, चुकीची वर्तणूक या ठिकाणी केली, बेकायदेशीर कृत्य केलं किंवा फसवणूक केली, कामाची टाळाटाळ या ठिकाणी केली, अशा संचालकांच्या विरुद्ध कंपनी खटला दाखल करू शकते आणि तो अधिकार या ठिकाणी सभासदांना प्राप्त आहे. जर हिशोब तपासणीसाने त्याच्या अहवालात अनुचित किंवा दिशाभूल करणारी विधानं केली असल्यास हिशोब तपासणीसावरती सुद्धा खटला भरण्याचा अधिकार सभासदांना असतो. 100 सभासद किंवा ज्या सभासदांकडे एकूण मतांपैकी 10% मते या ठिकाणी आहेत, असे सभासद निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज करू शकतात. म्हणजे कंपनीच्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी ते या ठिकाणी करू शकतात. म्हणजे 10% सभासद, एकूण सभासदांच्या 10% सभासद हे निश्चितच अशा प्रकारची तक्रार दाखल करू शकतात आणि जी काही हिशोबांची तपासणी आहे की कंपनीमध्ये जी काही व्यवहार झालेले असतील त्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी ते या ठिकाणी करू शकतात. तर अशा प्रकारचा अधिकारसुद्धा सभासदांना या ठिकाणी असतो. हे झाले कंपनीच्या सभासदांचे संपूर्ण अधिकार, जे काय असतील अधिकार ते. यानंतर सभासदांची काही कर्तव्य आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या देखील आहेत. म्हणजे सभासदांनी आपली स्वतःची काही कर्तव्य या ठिकाणी पार पाडली पाहिजे, जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. त्या अशा की नियमावलीत दिलेल्या सर्व नियमांना सभासद बांधील असतो. नियमावलीमध्ये जे जे काही नियम असतील त्या सगळ्या नियमांना सभासद बांधील असतो. त्या नियमांच्या बाहेर जाता येत नाही, नियमांचं पालन या ठिकाणी करावं लागतं. कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्य इतकीच मर्यादित असते. त्याने जर या ठिकाणी 100 रुपयाचे 2 भाग खरेदी केलेले असतील तर त्या 2 भागाची दर्शनी किंमत आहे 200 रुपये. तेवढीच या ठिकाणी जबाबदारी भागधारकांची या ठिकाणी असते. या भागांची पूर्ण किंमत भरण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असते. समजा 200 रुपयापैकी 100 रुपये भरले, 100 रुपये राहिले, ते 100 रुपये भरण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थानं सभासदांची असते.
अमर्यादित कंपनीच्या कर्जाची वा देणी यांची परतफेड करण्याची सभासदाला व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येतं. जर अमर्यादित कंपनी असेल, अमर्यादित जबाबदारी असणारी कंपनी जर असेल, त्या कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र जर कंपनीला काही नुकसान झालं, तोटा झाला, लॉस झाला आणि कंपनी बंद करण्याची वेळ आली, तर अशा परिस्थितीमध्ये कंपनीची देणी फेडण्याकरता सभासद हे जबाबदार असतात. कारण अमर्यादित कंपनी आहे. अमर्यादित जबाबदारी या ठिकाणी त्या सभासदांवरती येते. जेवढी देणी असतील तेवढी देणी या ठिकाणी फेडण्याची त्यांची जबाबदारी असते. कंपनीची मालमत्ता विक्री केली, कंपनीच्या मालमत्तेमधून जेवढे पैसे आले असतील त्याच्यामधून जर अशा प्रकारची देणी भागत नसतील तर सभासदांची वैयक्तिक आणि खाजगी मालमत्तेतून ही देणी फेडावी लागतात. म्हणजे वैयक्तिक आणि खाजगी मालमत्ताला वैयक्तिक किंवा खाजगी मालमत्ता विकून ती देणी या ठिकाणी फेडणं ही जबाबदारी या ठिकाणी सभासदांची असते अमर्यादित कंपनीच्या बाबतीमध्ये. तर अशा प्रकारची काही कर्तव्य आहेत, जबाबदारी आहेत. तर मला वाटतं आज या भागामध्ये आपला हा टॉपिक इथं संपतो आहे. आपण इथंच थांबणार आहोत. तत्पूर्वी माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.